पुण्यातील कसबा मतदारसंघाचे माजी आमदार रवींद्र धंगेकर आणि इतर अनेक पक्षांच्या अनेक नेत्यांसोबत भागीदारी असलेल्या बांधकाम व्यावसायिकानं गळफास घेऊन आत्महत्या केली आहे। खलील शेख असं या बांधकाम व्यावसायिकाचं नाव असून त्यांनी आत्महत्या करण्यापूर्वी काही व्हिडिओ बनवले होते। व्हिडिओमध्ये राजकीय नेते, त्यांचे कुटुंबीय आणि इतर काही बांधकाम व्यावसायिकांची नावं घेण्यात आली होती। या सर्व व्यक्तींमुळे आपल्यावर कर्जाचा डोंगर झालाय, त्यामुळेच आपण आत्महत्या करत आहोत असं खलील शेख यांचं म्हणणं होतं। दरम्यान या प्रकरणी आता स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। याविषयीची सविस्तर माहिती पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते यांनी दिली आहे, पाहूया। खलील शेख एक लातूरचा व्यक्ती होता, जो पुण्यामध्ये 2011 पासून वेगवेगळ्या ठिकाणी सेंटरिंगची कामं करत होता। त्या व्यक्तींनी काल राहत्या घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केलेली आहे। ही गोष्ट जेव्हा पोलीस स्टेशनला समजली तेव्हा पोलीस स्टेशनच्या लगेच लोकांनी त्या ठिकाणी धाव घेतली तातडीनं। त्याला खाली उतरवलं आणि ससून हॉस्पिटलला नेलं, तेव्हा त्याला मृत घोषित केलेलं होतं। त्यानंतर त्या ठिकाणीच एक चिठ्ठी चिटकवलेली आम्हाला आढळून आली। त्या चिठ्ठीमध्ये काही नावं होती, तसंच त्या मृताच्या खिशामध्ये सुद्धा एक चिठ्ठी सापडलेली होती। त्या चिठ्ठीमध्ये काही जणांची नावं लिहिलेली होती। हा व्यक्ती सेंटरिंगचं काम करत होता आणि सेंटरिंगचं काम करत असताना त्याचे पैसे अनेक जणांनी थकवलेले आहेत, त्याला फसवलेलं आहे, त्याचं सेंटरिंगचं सामान त्या ठिकाणी जबरदस्तीनं ठेवून घेतलेलं आहे। या सर्व कारणांनी व्यथित होऊन त्यानं आत्महत्या केलेली आहे असं त्या चिठ्ठीत नमूद केलेलं होतं। त्याचबरोबरीनं त्यांनी 3-4 व्हिडिओ हे सुद्धा वेगवेगळ्या सोशल मीडियावरती नातेवाईकांना पाठवलेले होते आणि माझ्या मृत्यूला खालील व्यक्तींना जबाबदार धरण्यात यावं असं त्यांना त्यामध्ये सांगितलेलं होतं। त्यामध्ये विशाल केदारी, सुनील अय्यर, त्याचा मुलगा रघु गौडा, सुनील बोरा, राजन सेटिया, हमीद भाई शेख व त्याचा मुलगा बाळासाहेब शेडगे, त्याची पत्नी रवींद्र धंगेकर आणि त्याची पत्नी श्याम कोळपकर आणि एक शुभम नावाचा व्यक्ती, अशा जवळपास त्यांनी 14 व्यक्तींची नावं या त्याच्या मृत्यूला कारणीभूत म्हणून धरलेली आहेत। सदर प्रकरणामध्ये स्वारगेट पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झालेला आहे आणि स्वारगेट पोलीस स्टेशनचे क्राईम पी आहे त्याचा तपास करत आहेत। कलम कुठली लावलेली आहेत, काय प्रोव्हिजन आहे या कलमांच्या आणि किती कलम लावले? आत्महत्येला प्रवृत्त करणं 108, 316, 351 अशी कलम त्याच्यामध्ये लागलेली आहेत। सर याच्यामध्ये धंगेकर आणि शेडगे यांचा उल्लेख आहे, त्यांचा या गुन्ह्यात काय सहभाग आहे, कुठल्या वर्षी त्यांच्या त्यांनी जी चिठ्ठी लिहिलेली आहे त्याच्यामध्ये त्या एका कन्स्ट्रक्शन साईटचा उल्लेख आहे। त्याच्यामध्ये रवींद्र धंगेकर व त्याची पत्नी पार्टनर आहेत, रघु गौडा, बाळासाहेब शेडगे हे सगळे पार्टनर आहेत आणि त्यांनी प्रायमरी त्याच्याकडे हा जो मृत व्यक्ती आहे त्याला काम दिलेलं आहे, तो त्या ठिकाणी काम करत होता असं प्राथमिक आम्हाला सगळं माहिती मिळाली। किती दिवसांपासून यांचा हा सगळा व्यवहार सुरू होता सर, आणि किती याचं काही आहे? साधारणपणे त्यांनी त्याच्या व्हिडिओमध्ये 2.5 कोटी रुपये मला येणं आहे अशा प्रकारचं वक्तव्य केलेलं आहे। तपासामध्ये नक्की किती रक्कम येणं होतं हे लक्षात येईल। यांना सगळ्यांना म्हणजे आता जे कलम अंतर्गत 10 वर्षाची शिक्षा आहे त्याला, तर आपण अटकेची कारवाई करणार आहात? सध्या काय न्यूज पाठवले, कुणाला पाठवले, कुठं आहे कळले जर काय आरोपी? या गुन्ह्याला गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे आणि त्या अनुषंगानं त्याचा तपास सुद्धा तितक्याच गंभीरतेनं केला जाईल। घटना सुद्धा तितकीच गंभीर आहे आणि त्याच्यासाठी आम्ही विशेष पथकं तैनात करू, आरोपीवरती योग्य ती कारवाई करू। जे इतर लोकांची नावं घेतली रवींद्र धंगेकर असं त्यांचा काही संपर्क होऊ शकला आहे का, ते कुठं आहेत? अर्थात याच्यामध्ये असे आरोपी पहिले अँटिसिपेटरी बेलसाठी पळतात, तर त्याच्यासाठी काय पोलिसांकडून ते होऊ नये यासाठी काय पाहू? आता तपास चालू आहे, त्याबाबत सगळ्याच गोष्टी आता मला सांगता येणार नाहीत, परंतु पोलिसांनी हे प्रकरण सर्व बाजूंनीच अतिशय सखोलपणे तपास चालू आहे। कंपनीचे सगळेच पार्टनर होते का जे रघु गौडा नाव घेतलेली? त्यांनी त्याच्या चिठ्ठीमध्ये 3 कंपन्या सांगितलेल्या आहेत, त्यामध्ये एक उत्कर्ष असोसिएट नाव। सगळेच आहेत का पार्टनर? हो, सगळेच आहेत। जे रघु गौडा आहेत त्यांची पत्नी पण त्यामध्ये पार्टनर आहे, त्यांचं नावात सहभाग घेतलेला नाहीये रघु गौडाची? त्याच्या चिठ्ठीमध्ये जी नावं आहेत त्या चिठ्ठीनुसार आपण फिर्यादीमध्ये त्याच्या पत्नीने जे सांगितलेलं आहे त्यानुसार फिर्याद घेतलेली आहे आपण आणि त्यानुसार तपास करतो। नाही, यापूर्वी कुठली तक्रार गुन्हा दाखल झालेला आहे, तपास चालू आहे, त्याबद्दल आताच बोलणं उचित नाही।
अटकेची कारवाई होईल का की आता सेक्शन नक्कीच होईल. सगळे ज्याच्यामध्ये गुन्ह्यामध्ये नावं आहेत ते सगळ्यांची नक्कीच.